सर, शासन ही जी प्रक्रिया राबवते सगळ्या गोष्टी हवेमार्फत करते आणि लोकप्रतिनिधींना माहितीच नाही आज लोकप्रतिनिधी म्हणतात. म्हणजे ही शिवजन्मभूमी आहे का आपण पारतंत्र्यामध्ये आहोत किंवा इतर देशामध्ये आहोत याचं आम्हाला उत्तर नाही. डोके साहेब, दुर्दैवानं मी तुम्हाला जी वस्तुस्थिती सांगितली आपण थोडे उशिरा आला. त्यामध्ये 59 प्रकल्पाचं जे MOU झालंय ना, हे महाराष्ट्र राज्य सरकार आणि कंपनीमध्ये झालं. त्यामुळेच आमचं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून हे होत असेल आणि यामध्ये कुठल्याही प्रकारे स्थानिकांना नाही, लोकप्रतिनिधींना नाही, कोणालाच जर विश्वासात घेतलं जात नसेल तर मग काहीतरी काळं बेर आहे. दाल में कुछ काला आहे या पुरी दाल काली आहे. मग आपण संसदेमध्ये आवाज उठवता, आमचा अपमान आहे, हा तालुक्याचा अपमान आहे, शिवभूमीचा अपमान आहे. हे खरोखर आहे की लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता स्थानिक प्रशासनाला, आपण जर माझं तर म्हणणं स्थानिक प्रशासनाला सुद्धा जर एवढी डिटेल माहिती असेल ना, आपण स्थानिक प्रशासनाला सुद्धा विचारा. माझ्या माहितीप्रमाणे त्यातल्या अनेक जणांना याची अगदी डिटेल माहिती नव्हती. सर, हा जो भाग आहे संपूर्ण बोलगंड्या आणि हसगावली हा 5व्या अनुसूचीच्या क्षेत्रात येतो. म्हणजे 244(1) मध्ये त्याचे अनुसूचित क्षेत्र संबंधित कंपनीने ग्रामसभेची परवानगी घेणं आवश्यक होतं. पर्यावरण प्रदूषण लावण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी घेणं. सर, आपण तीच पूर्ण मागणी केली. तुम्ही जर बघितलीत ना, पीओनी पण परवानगी घेणं अपेक्षित होतं. पण त्यांनी राज्यघटनेचा उल्लंघन केलेले तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांनी बेकायदेशीर कृत्य केलेले. 19 तारखेच्या बैठकीत हा आपला मुद्दा आहे, हा आपण प्राधान्याने घेतो. तुम्ही मगाशी प्रेझेंटेशन बघितलं असेल तर त्यामध्ये पेसा कायद्याच्या उल्लंघनाच्या संदर्भात आपण हे जबाबदारीनं हे विधान केलेलं आहे. आणि हे उल्लंघन झालंय का, तर हे होय, हे 100% उल्लंघन पेसा कायद्याचं झालेलं आहे आणि हे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुद्धा निदर्शनास आणून दिलेलं आहे. त्यामुळे 19 तारखेच्या बैठकीत याच्या पुढे आपल्याला त्यांचं उत्तर काय येतं हे आधी बघावं लागेल. संबंधित गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याचा संबंधित प्लीज आपण द्या, मी त्याच्यावर अभ्यास करतो. त्याच्यावर काय करता येईल ते आपण 100% करू. बरोबर, यामध्ये जर वेळ पडली, ती शक्यतो वेळ येणार नाही असा मला अजूनही विश्वास आहे. वेळ पडली तर पेसा कायद्याच्या संरक्षणासाठी उद्या आपल्याला न्यायालयाचे दार ठोठावावं लागलं तरी ते ठोठावं. 2023 साली हा प्रोजेक्ट त्या संदर्भाच्या परवानगीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिले. ही गोष्ट तुम्हाला माहिती होती. यामध्ये जो प्रस्ताव जातो हा प्रस्ताव खासदारांच्या माध्यमातून गेलेला नाही. हा प्रस्ताव थेट राज्य सरकारनं केंद्र सरकारला दिलेला आहे. थेट राज्य सरकारनं केंद्र सरकारला दिलेल्या प्रस्तावाच्या संदर्भात कुठलीही डेटाबेस, कुठलाही डॅशबोर्ड हा अजून उपलब्ध नाही की राज्य सरकारने कुठल्या परवानग्या सबमिट केलेल्या आहेत. यामध्ये मी परवा सुद्धा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये दिल्लीतूनच ही गोष्ट बोललो की एक आधी परंपरा होती की प्रत्येक अधिवेशन काळाआधी राज्य शासन आणि सगळे खासदार यांची एक बैठक व्हायची. या बैठकीमध्ये आपल्या कुठले प्रस्ताव प्रलंबित आहेत, कुठले नाहीत, या सगळ्याची माहिती देण्यात यायची. 2022 साली एकदा बैठक झाली, त्यानंतर या बैठकीची परंपरा पूर्णपणे खंडित झालेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कुठले प्रस्ताव दिले याची कुठलीही माहिती ही खासदारांना केंद्र सरकारकडून आलेली नाही. जेवढं बोरांडे हे जे गाव आहे खालचा भाग येतो मुरबाडचा, जेवढं आपल्याकडे शिक्षितपणा आहे म्हणजे वरच्या पट्ट्यामध्ये तेवढं खाली नाही. त्यामुळे खालच्या बऱ्याचशा लोकांनी त्याला होकार दिलेला आहे. आता 2 जिल्ह्यांचा हा भाग येतोय. त्या ठिकाणी मी परवा जाऊन पण होतो, रिपोर्ट पण केला. तर मग तिकडे नेतृत्व कोण, कारण ते तर सगळं भाजपच्या ताब्यात आहे खालचं. म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा आवाज उठवला. मी फार जबाबदारीने म्हणालो की लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही आहात आणि त्यामुळे सगळ्यांच्या माध्यमातून जर हा एकत्रित आवाज उठवला गेला तर हा फार गरजेचा आहे. तिथल्या लोकप्रतिनिधीनं प्रत्येकानं याचा अभ्यास करून याविषयी नेमके मुद्दे काय, त्यामध्ये नेमक्या अडचणी काय आहेत हे प्रशासनाच्या सुद्धा निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे. कदाचित यामध्ये असे असू शकतं की राज्य सरकारलाच या सगळ्या बाबतीत अंधारात ठेवण्यात आलेलं आहे का, हीही शक्यता मी पूर्णपणे नाकारत नाही. परंतु राज्य सरकार आणि कंपनी यांच्यामध्ये MOU होत असताना याचा सखोल अभ्यास झाला नाही का, आणि अशा पद्धतीचा जर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचा जो अहवाल हा जर सबमिट होत असेल तर मुळात ज्याच्या आधारावर गोष्ट बनते तोच मुळात त्याचा आधारच खोटा आहे हे आपल्याला तुमच्या माध्यमातून आपण आज राज्य सरकारला सांगतो. फायदा काय करू शकतो
नक्कीच त्यासाठीच 19 तारखेला मी आधी विचारलं की एवढं लपून छपून करायची गरज काय. कसं आहे अतुलजी, जर प्रकल्पाचा फायदा असता, जर आपली चांगली गोष्ट असती तर आपण उजळ माथ्याने सांगतो ना. म्हणजे आमदारांना अंधारात ठेवायचं, खासदारांना अंधारात ठेवायचं, ग्रामपंचायतींना अंधारात ठेवायचं, प्रकल्प रेटून न्यायचा. म्हणूनच म्हटलं की तेव्हा शंकेची पाल जास्त चुकचुकते. जर उजळ माथ्याला खरोखर याचा फायदा आहे तर तुम्ही उजळ माथ्याने येऊन सांगा, एवढंच आमचं म्हणणं आहे. म्हणून आपण जे म्हणालो की प्रकल्पाला आपला आंधळा विरोध नाही, त्याचे काय फायदे तुम्ही नेमके आम्हाला सांगा. आमच्या मनातल्या ज्या शंका आहे या शंकांचं निरसन करा. आणि जर आमच्या सगळ्या शंकांचं निरसन तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करू शकत असाल आणि प्रकल्पाचे फायदे समजावून सांगत असाल तर पुन्हा आपण इथं भेटू. जर ते शंका निरसन झालं तर मीच स्वतः येऊन पुन्हा तुम्हाला कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रकल्पाचे काय फायदे आहेत बाबा, आमचं शंका निरसन झालंय हे आपण प्रामाणिकपणे कबूल करू, कारण आपल्याला यात काहीच लपवायचं नाही. बांगर साहेब, त्याच्यामधला एक फार महत्वाचा मुद्दा आहे. माझं पत्रकार बांधवांना विनंती आहे की ते जे 3 डॉट सांगितले ना, ते 3 डॉट फार महत्वाचे. राज्याची असणारी एकूण एनर्जी रिक्वायरमेंट जी 80,000 मेगावॅट नाही, असं असताना सुद्धा यामध्ये हे प्रकल्प रेटले जातात. लावून द्या. दुसरा महत्वाचा मुद्दा, 3ऱ्या मुंबईची अनाउन्समेंट होते. 3ऱ्या मुंबईमध्ये डेटा सेंटर्स मोठ्या प्रमाणावर येतात, जे डेटा सेंटर्स अमेरिकेतून हद्दपार झालेले आहेत. त्याचवेळी अमेरिका आणि भारत यांच्या ट्रेड डीलच्या विषयी अनेक संशयाचं धुकं अनेक बाबतीत आजूबाजूला दिसतं, ज्यामध्ये फ्री डेटा ॲक्सेस हा एक फार महत्वाचा कळीचा मुद्दा देशाच्या दृष्टीने आहे. आणि त्यावेळी हे प्रकल्प लादले जातात. त्यामुळे फक्त एकाच्या फायद्याचं आहे की यामध्ये नेमकं काय काय, म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की हे फक्त हिमनगाचं टोक आहे, याच्या खोलात गेलं तर अनेक गोष्टी बाहेर येतील. स्कोर बघू शकतो. बेसाल्ट जो आहे बनलेला आहे, त्याचं पाणी जर वरलं गेलं तर त्याचं स्फोट आहे. पाणी सर आमदार साहेब बोला. जी हां हां हो, माझं आत्ताच कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं. कलेक्टर साहेबांना आपण आपल्या सगळ्यांची व्यथा वेदना सांगितली. 19 तारखेला बाधित गावांचे सगळे सरपंच, आपण लोकप्रतिनिधी, पर्यावरणाच्या संदर्भातले तज्ज्ञ आणि कंपनीचे लोक, MPCBचे अधिकारी अशी एक बैठक 19 तारखेला कलेक्टर साहेब आयोजित करतायत आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी. आणि 21 तारखेची जी जनसुनावणी आहे ती स्थगित केल्याचा आदेश थोड्या वेळात कलेक्टर काढतील. नाही, ते स्थगित करतायत ती. हो, ती स्थगित करतायत. त्याचा आदेश थोड्या वेळात येईल ती स्थगित झाल्याचा. ओके, ते आपण सांगा तसं. आत्ताच कलेक्टर साहेबांशी बोललो मी. जी भूकंपाप्रमाणे क्षेत्र तयार होईल. तो मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही प्रगती करणार तो मांडला आपण. भूकंप प्रवण 3 कॅटेगरीचं जे क्षेत्र आहे हा धोका आहे. कोणाशी बोललं आम्हाला कळलं नाही. आता माझे आमदार अतुल बेनकेंशी बोललो. ते आता MPCBच्या ऑफिसच्या बाहेर होते. दुसरा मुद्दा असा आहे की अजूनवेळेला विद्यमान आमदार सोनवणे आणि अधिकाऱ्यांची बैठक होतो. अतुल बेनके जे बोलले त्याची आम्ही टेक्स्ट बातमी गेली, त्याचे व्हिडिओ देखील करण्याची बाहेर झाली. तिथे शरददादांनी सांगितलं की बाबा बातमीदारांनी चुकीची माहिती पसरवली, लोकांचं कन्फ्युजन झालं. मी म्हणालो मला खुलासा करायचा आहे. ते म्हणाले हे तुम्हाला खुलासा करता येणार नाही. मी म्हणालो मी नागरिक आहे. ते म्हणाले नागरिक तुमच्या घरी. नंतर ते पुढे काय बोलले ते सगळ्यांनी पाहिलं आहे. प्रतिनिधी असे वागतात कसे. मी माझी भूमिका तुमच्या समोर स्पष्ट केली की माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मी व्यक्तिशः अगदी आपल्याविषयी जर बोलायचं म्हणालं तर आपण तालुक्यातले अतिशय ज्येष्ठ पत्रकार आहात. तुमचे माझे वैयक्तिक मतभेद होऊ शकतात, असूही शकतात, कारण लोकशाहीमध्ये डेमोक्रेसी हॅज अ राईट, म्हणजे वी बॅक टू डिफर ऑल्सो, हे असू शकतं. परंतु माझ्याकडून हे पथ्य मी सातत्यानं पाळतो. इतरांविषयी मी बोलू शकत नाही, कारण मी काय वागावं हे माझ्या हातात आहे. आणि आपण जे काही पब्लिक लाईफमध्ये वागतो हे लोक पाहत असतात.
त्यामुळे मला असं वाटतं की माध्यमांनी त्यांची भूमिका ही चोखपणे बजावत राहावी. या पद्धतीचं कोणत्याही लोकप्रतिनिधीनं कुठल्याही पब्लिक स्टेजवरून कुठल्याही माध्यम प्रतिनिधीला अशा पद्धतीनं भाषा वापरणं हे निषेधार्ह आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला जिवंत आहे ते म्हणाले, त्या दिवशी तू खासदार साहेब जिवंत आहेत ते असं म्हणाले. कालच्या याच्यामध्ये खासदार साहेब असलो आताच काय कळलं? खासदार साहेब आहेत आणि मी पण आहे. तुमचं काय म्हणून आलं? कदाचित दसऱ्याला जाऊन त्याच्या लक्षात नसेल. मला असं वाटतं की खासदार आणि आमदारांमध्ये झुंपली अशी बातमी होण्यापेक्षा जुन्नर तालुका संकटात आहे अशी बातमी मला जास्त महत्वाची वाटते. वाडवडिलांनी ज्येष्ठांनी आपल्याला शिकवलंय, आपल्याला कुत्रं चावलं तर आपण कुत्र्याला चावायला जात नसतोय. त्यांचं मतितार्थ वेगळा असेल, त्यांना नंतर त्याची जाणीव झाली म्हणून त्यांनी ते स्पष्टीकरण दिलं असेल. मला वाटतं यामध्ये आमदार महोदयांच्या मनात तसं काही नसावं. त्यांच्याही मनात तालुक्याचं हित आणि तालुक्याच्या हिताचं काय आहे हीच गोष्ट असावी. आणि म्हणून मी आजच्या प्रेस कॉन्फरन्सला सुद्धा आमदार महोदयांना बोलावलं होतं. ते काही कारणामुळे येऊ शकले नाहीत, पण हे प्रेझेंटेशन मी पूर्ण त्यांना सुद्धा पाठवेल. आणि ते सुद्धा आपण जिल्हाधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की आमदार महोदय सुद्धा यासाठी आग्रही होते ही जनसुनावणी रद्द होण्यासाठी. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की तालुक्यावरचं जे संकट आहे हे दूर करण्यासाठी आपल्याला आपल्यात जर काही तुतू मैमे जरी घडली असेल तरी त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आपल्याला तालुक्याच्या हितासाठी उभं राहिलं पाहिजे. हा प्रकल्प म्हणजे फार मोठी धोक्याची घंटा आहे आणि त्यामुळं अशा कुठल्याही गोष्टीला फारसं महत्त्व न देता माझी आपल्याला विनंती आहे की या प्रकल्पावर, या प्रकल्पाच्या धोक्यांवर आपण जास्त लक्ष केंद्रित करायचं. तर या प्रकल्पाच्या संदर्भात तालुक्यातले एक नेते म्हणाले की आपल्याला फार मोठं काम मिळणार आहे, आपले JCB डंपर आणि पोकलेट तयार करा. कोण म्हणालाही कळलं नाही. तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज सांगा. माझा अशा दलालीपेक्षा दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम, पाण्यावर होणारे परिणाम या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष असतं. त्यामुळे माझ्या आजूबाजूला तुम्हाला मूठभर कंत्राटदारांची गर्दी दिसत नाही आणि त्यामुळे कुणाच्या JCBला कुणाच्या पोकलँडला काम मिळणार याच्याशी मला देणं घेणं नाही. मला जर माझ्या तालुक्याचं नुकसान होणार असेल तर मी या प्रकल्पाच्या विरोधात ठामपणे उभा आहे, एवढी मी तुम्हाला खात्री देतो. हा प्रकल्प होऊ नये म्हणून 9 ऑगस्ट पासून सुरेश वाघे उपोषणाला बसलेले आहे. त्यांची तब्येत खालावलेली आहे. दवाखान्यामध्ये त्यांचे उपचार चालू आहे. तुम्ही त्यांना काय आव्हान कराल मी भेटायला जाणार आहे. नक्कीच. आता सूरज वाजगेंनाच मी जाऊन भेटेन यानंतर की जनसुनावणी स्थगित झालेली आहे, त्यामुळे त्यांनी उपोषण सोडावं. त्यांच्यासारखा एक धडाडीचा युवक कार्यकर्ता हा समाज जीवनामध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत राहायला पाहिजे हीच आमची भावना आहे. त्यामुळे इथून मी जाऊन जरूर त्यांची भेट घेईन. तर या प्रकल्पामध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यांचा समावेश आहे आणि या तालुक्यांमध्ये इकडचे आमदार आहेत की बाकीचे आमदारही यामध्ये सहभागी आहेत? आता हा प्रकल्प यामध्ये 2 तालुके आहेत, म्हणजे 2 जिल्हे 2 तालुके, पुणे आणि ठाणे, मुरबाड आणि जुन्नर या 2 जिल्ह्यांचा आम्ही एका प्रकल्पाविषयी असे 59 MOU महाराष्ट्र सरकारने केलेले. त्यामुळे मी या प्रकल्पाविषयी बोलत असताना म्हणतो की जुन्नर तालुका आणि मुरबाड तालुका या 2 तालुक्यांशी संबंधित हा जो आत्ता आपण प्रकल्प म्हणालो बोरांडे माळशेज घाट हा या 2 तालुक्यांशी संबंधित. कारण माळींचं जर तुम्ही अंतर बघितलं, आडोशीपासूनचं जर अंतर बघितलं तर ते एरियल डिस्टन्स जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 14 ते 15 किलोमीटरच्या आसपास फक्त ते अंतर येतं. आणि जेव्हा बेसॉल्टची आपण ही खडकाची निर्मिती आपण बघतो, भूकंपाप्रमाणे 3 क्षेत्र म्हणतो, म्हणजे हा ज्वालामुखी आधी येऊन गेला, त्यानंतर दुसरा थर तयार झाला, या 2 थरांच्या मध्ये एक पट राहिलेली आहे. आणि जेव्हा मी ब्लास्टिंग करतो, तो जो मी तुम्हाला ब्लॅक लाईन दाखवली, त्या ब्लास्टिंगमुळे या स्तरांमध्ये जेव्हा घसरण पुन्हा होते तेव्हा या गॅप्स वाढू शकतात, त्यामध्ये पुन्हा पाणी सीपेज होऊ शकतं आणि तशी दुर्घटना घडणार नाही याची शाश्वती काय, यासाठी जिओलॉजिकल स्ट्रॅटा सर्वे होणं गरजेचं आहे. तर हा प्रकल्प आपल्यासाठी सुरक्षित आहे असं म्हणता येईल. आजच्या साईडला ग्रामस्थांना गावाला पाजर तलाव बनवते आणि वरच्या साईडला बनवू शकत नाही. नाही, मी आपल्याला सांगितलं की कोपरे मांडवेच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण सांगत होतो, मागणी करत होतो MI टँकची, तेव्हा आम्ही जलसंपदा मंत्र्यांना सुद्धा भेटलो. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की कुकडीच्या वॉटर अकाउंटमध्ये पाणी शिल्लक नाही, त्यामुळे पाणी अडवता येणार नाही. म्हणजे साधं MI टँक करायला परवानगी नाही,
आणि कुकडीच्याच नाल्यावर वरचा आडोशीचा जो जलाशय आहे तो तयार होतोय. मग या वॉटर अकाउंट मधली ही दोगली बाजू ज्याला आपण म्हणतो, हा दुटप्पीपणा का? जर आमच्या आदिवासी बांधवांना एमआय टँक देताना तुम्ही म्हणता वॉटर अकाउंट संपलं आणि आडोशीचा अदानीच्या प्रकल्पाला मात्र तुम्ही एवढा मोठा 7.5 याचा कॅपॅसिटीचा तुम्ही जलाशय बनवू देता, तर मग आमच्या आदिवासी बांधवांनी काय घोडं मारलंय? हाच आमचा प्रश्न आहे. डॉक्टर साहेब, महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये सामंजस्य करायला झालं. तुम्हाला माहीत नसताना त्या ठिकाणी काही व्यवहार केंद्राशी पण झाले पत्रव्यवहार. तुम्ही ज्यावेळेस एखादी तरबेची सुनावणी असेल त्यावेळेस ते काही डॉक्युमेंट्स आपण घेऊन येणार आहात जशी याची नाही, यामध्ये मी तुम्हाला ते सांगतो की या संदर्भातली कागदपत्र पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध नसणं ही सगळ्यात मोठी संशयाची सुई आहे. लपवताय काय की यामधली पब्लिक डोमेन मध्ये ही डॉक्युमेंट्स उपलब्ध नाहीत. म्हणजे मी तुम्हाला खालचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचा अहवाल मराठीमध्ये, जिथं लोकांवर परिणाम होणार आहे त्या लोकांना अभ्यास करायला मराठीचा अहवाल द्या आधी, तर आम्ही आक्षेप घेणार आहोत ना. त्यामुळे ही लपवाछपवी आणि हीच सगळी मागणी कलेक्टर साहेबांना आपण दिलेलं पत्र जर तुम्ही बारकाईने वाचलं तर त्यात या सगळ्या डिटेल मागण्या आपण केलेल्या हा. या प्रकल्पाची माहिती मला वाटतं आपल्याच तालुक्यातल्या काही पत्रकार बांधवांनी मला या संदर्भामध्ये फोन केले होते. मोरे सरही माझ्याशी बोलले होते, वाणी साहेबही माझ्याशी बोलले होते. आणि यानंतर याची सखोल माहिती घेतल्यानंतरच आपण याच्यावर भाष्य करावं. कारण अधिवेशन सुरू होतं म्हटलं, अधिवेशन काळामध्ये आपण केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना आधीच पत्र पाठवलं होतं, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं होतं आणि त्यानंतर तुमच्यासमोर सादरीकरण हे सगळ्यांचं करायचं ठरवलं होतं. आणि त्यामुळे ही डिटेल माहिती ही आपल्याला खोदून, म्हणजे तुम्ही जशी शोध पत्रकारिता करता तशा पद्धतीनं काहीसं काम करावं लागलंय आणि त्यानंतर ही सगळी माहिती हातात आली. हा प्रकल्प होण्यासाठी जर तुमच्यावर दबाव आला तुमची भूमिका काय नाही? तुमच्या पक्षातून पण येऊ शकते. मला वाटत नाही असा दबाव माझ्यावर कोणी टाकेल. मोदी साहेबांनी मागच्या आठवड्यात शक्यता तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि संबंध जवळचे, म्हणजे हा प्रकल्प एवढा महत्वाचा असं तुम्हाला वाटतं की माननीय पंतप्रधान दबाव टाकतील? मग याच्यामध्ये आणखी काहीतरी काळं वेळ आहे असा प्रश्न, अशी शंका निर्माण व्हायला पाहिजे. पण मला वाटत नाही की या निमित्तानं खरं तर एका फार वेगळ्या विषयाला आपण तोंड फोडलेलं आहे. या पद्धतीनं केवळ एक प्रकल्प नाही, ही संपूर्ण सह्याद्रीची हानी आहे, ही संपूर्ण इकोसेन्सिटिव्ह झोनची हानी आहे. आणि हे सगळं होत असताना काही ट्रिलियन लिटर वॉटर दर तासाला डेटा सेंटरच्या घशात घालण्याचा जर याच्यामध्ये काही डाव असेल, मी शक्यता वर्तवतोय, जर असा काही डाव असेल तर महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पिढ्या अशा कुठल्याही प्रकल्पाला माफ करणार नाहीत, कारण पिण्याला सुद्धा पाणी उरणार नाही. पुणे नाशिक रेल्वे संदर्भात जे आंदोलन झालं मोठ्या प्रमाणामध्ये, मी दिल्लीला आवाज पण उठवला, खरोखर पुणे नाशिक रेल्वे धावणार. पुणे नाशिक रेल्वेची आत्ताची परिस्थिती अशी आहे की डॉक्टर अनिलजी काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली. ही समिती या संपूर्ण प्रकल्पाचा पुन्हा एकदा अहवाल तयार करेल. यामध्ये महत्वाची गोष्ट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स जी तयार होतात, जीएमआरटीचे जे ऑब्जेक्शन आहेत, यामध्ये पेंटोग्राफच्या फ्रिक्शननी जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स तयार होतात या संदर्भातला अहवाल तयार करण्यासाठीची ही समिती तयार केलेली आहे. 60 दिवसांची या समितीला मुदत आहे. यामध्ये आपण जगात 19 ठिकाणी दुर्बीण आणि रेल्वे हे कोएक्झिस्ट करतात. मी माझ्या टीमला सांगतो की आपल्यापर्यंत या सगळ्या 19 प्रकल्पांची माहिती आपल्यापर्यंतही पोहोचू द्या, कारण कुठे कुठे काय काय केलंय याचा आपण सविस्तर अहवाल हा त्या दिवशी माननीय पंतप्रधानांना सुद्धा दिलेला आहे, माननीय रेल्वे मंत्र्यांना सुद्धा दिलेला आहे आणि माननीय काकोडकर साहेबांबरोबर 30 तारखेला एका कार्यक्रमात मी धुळ्याला एकत्र आहे, त्यावेळी माननीय काकोडकर साहेबांना सुद्धा हा अहवाल देणार आहे. त्यामुळे अपेक्षा अशी आहे की या सगळ्या एवढ्या अभ्यासानंतर तरी ही समिती सकारात्मक अहवाल देईल. पण पुणे नाशिक रेल्वेचं भवितव्य या समितीच्या अहवालावर फार मोठ्या प्रमाणावर आत्ता तरी अवलंबून आहे. राजकीय प्रश्न होता. राष्ट्रवादीची बैठक झाली, या बैठकीला जयंत पाटील उपस्थित होते. कुठली बैठक? नाही, आता एनसीपीची जी बैठक झाली ही सगळ्या जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक होती. आणि आत्ता जयंत पाटील साहेब हे पक्षातले जरी ज्येष्ठ नेते असले तरी त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम होते. प्रदेशाध्यक्षांनी ही बैठक घेतली. राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताई स्वतः याला उपस्थित होत्या आणि
फ्रंटल सेलचे अध्यक्ष म्हणून रोहितदादा पवार याला उपस्थित होते. त्यामुळे याचे काहीतरी वेगळे राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही. केवळ जिल्हाध्यक्षांची बैठक होती. मग तुम्ही मला प्रश्न विचारा, डॉक्टर साहेब काल पुणे जिल्ह्याची बैठक झाली, तुम्ही उपस्थित नव्हता. महत्वाचं ते फडणवीसांसोबत एकत्र प्रवास झाला होता. अहो, एकत्र विमान प्रवास जर होऊन जर गोष्टी बदलत असत्या तर दिवसा ढवळ्या मग मागचे होडीबिडीचे प्रकरण कशाला झाले असते. कालची चाकणची जी बैठक झाली रस्त्याच्या संदर्भात त्याची माहिती द्या. नाही, पुणे नाशिक हायवेच्या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशन काळामध्ये माननीय गडकरी साहेबांना आपण भेटलो. या संदर्भामध्ये फार महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे 10 हेक्टर जमिनीचा भूसंपादनाचा विषय राहिला होता. त्यातली 6.91 हेक्टर जमीन ही PMRD क्षेत्रातली होती आणि 3.91 हेक्टर जमीन ही PCMC क्षेत्रातली होती. यामध्ये गडकरी साहेबांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. त्यामध्ये 6.91 हेक्टरच्या लँड रिवॉर्डचे पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. 3.91 हेक्टर जी PCMCच्या अधिक क्षेत्रातली जी जमीन अधिग्रहित होणं शिल्लक होतं त्यासाठी मुख्य सचिवांकडून एक हमीपत्र हे गडकरी साहेबांनी घ्यायला सांगितलं आणि पुढच्या 15 दिवसामध्ये पुणे नाशिक हायवेच्या संदर्भातला नाशिक फाटा ते राजगुरुनगर हा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे याचं काम आपल्याला सुरू झालेलं दिसेल. तुमच्या मोबाईलचा केशरी कलर आणि घड्याळाचा तो जो केशरी कलर आहे या आगामी काही सूचक आहे का, म्हणजे भाजप सुरुवात झाली? नाही, मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो तेव्हापासून ते गोष्ट करतो. त्यामुळे माझ्यासाठी भगवा हा तिरंग्याचा पहिला रंग आहे. बाकी कुणाला काही वेगळे ऑब्जेक्शन असतील तर त्याला मी काही करू शकत नाही. नाही, याच्या आधी कायम होतो. अगदी माझी दिल्लीची गाडी सुद्धा भगव्या रंगाची. प्रयत्न काय असणार आहे रेल्वे प्रकल्पाबाबत? रेल्वे प्रकल्पाच्या बाबत 2-3 फार महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत. यामध्ये पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भातला संपूर्ण स्टडी हा आपण मांडलेला आहेच आहे. त्याचबरोबर मध्यंतरी तुम्ही बातम्या वाचल्या असतील की खेड तालुक्यामध्ये तळेगाव उरुळी कांचन हा रेल्वे ट्रॅक जो आहे त्याचा 3rd and 4th लाईनचा जो रेल्वे ट्रॅकचा जो विषय होता जो खरं तर मुंबई चेन्नई लाईन आहे याचं स्थानिक 12 ग्रामपंचायतींना विरोध होता म्हणून तो आपण अगदी वाकीच्या बाजूला आणलाय, चाकण चौकाच्या अलीकडे आणून ठेवलेला आहे, ज्याच्यावर पुन्हा इंडस्ट्रियल रॅक आणि ऍग्रिकल्चर रॅक हे आपण प्लॅन करून घेतलेला आहे. जेणेकरून उद्या जरी काकोडकर समितीने काही जरी अहवाल दिला तरी सुद्धा माझ्या जुन्नर तालुक्यातल्या टोकाच्या माणसाला अगदी आळेफाट्यापासून जरी जायचं झालं तरी अवघ्या 35 मिनिटात तो वाकीला रेल्वेपर्यंत एक गोष्ट जाते. दुसरी महत्वाची गोष्ट आपण जी करतो ती म्हणजे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची जी आपण मागणी केलेली आहे ती छत्रपती संभाजीनगर करडे MIDC, रांजणगाव MIDC, त्यानंतर चाकण MIDC, तळेगाव ते JNPT ही डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची मागणी केलेली आहे. आणि आंबेगाव आणि खेड या 2 तालुक्यांच्या सीमेवर आपण PM गतिशक्ती टर्मिनलची मागणी केलेली आहे, जेणेकरून शेतीमालाची वाहतूक असेल, इंडस्ट्रियल वाहतूक असेल, या सगळ्याला त्याचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि एकूण वाहतुकीची जी कोंडी होते याला सुद्धा याचा फार फायदा होईल. या पद्धतीने आपण या गोष्टी करतो. त्याच वेळी पुणे नाशिक रेल्वे जुन्या मार्गाने जुन्या सर्वेक्षणानुसारच व्हावी यासाठी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपण पंतप्रधानांकडे तो स्टडी संपूर्ण दिलेला आहे, रेल्वे मंत्र्यांकडे दिलेला आहे. आता जी समिती गठीत केली या समिती समोर सुद्धा आपण तो सादर करतो जेणेकरून जुन्या सर्वेक्षणानुसार पुणे नाशिक रेल्वे व्हावी यासाठी आपण आग्रह करतो. पालकमंत्री पदाची नेमणूक झाली रायगड आणि नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडला भरत गोगावलेंची नेमणूक झालेली आहे. विरोधी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनानंतर कुठे अजित पवार गटाला डावलं जाते. गेली अनेक वर्ष या पालकमंत्री पदांचा वाद होता. नाशिकला गिरीश महाजन नाही, यामध्ये नाशिकमध्ये माझ्या माहितीप्रमाणे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना यांच्यामध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच होती बहुतेक नाशिकमध्ये, कारण मला त्याच्याविषयी फारशी कल्पना नाहीये. पण आज 3 पक्ष सत्तेत आहेत त्यामुळे त्या 3 पक्षांमध्ये ही वाटणी कशी होते यावर बाहेरच्यानी भाष्य करण्यापेक्षा त्यांच्या अंतर्गत त्यांनी जो काही हा तोडगा काढला असेल तो त्यांच्या अंतर्गत चर्चेतून काढला असेल. मी ज्या पक्षात नाही त्या पक्षाविषयी भाष्य मला वाटतं टिप्पणी करणं उचित आहे. शरद पवार एनडीए सोबत जातील. आतापर्यंत मी राजकारण करतो, मी अभिनय करतो, अजून भविष्य सांगण्याचा अनुभव माझ्या गाठीशी नाही त्यामुळे मी ते सांगू शकत नाही. वगैरे सगळे सांगितले जनतेपर्यंत हे पोहोचणार, पण आता शेवटचं एकदा सांगून जावं का आमदार साहेब म्हणते होते तुम्ही आता जुन्नर तालुक्यात जनतेसाठी झटण्यासाठी साधा जिवंत आहेत प्रकार सांगून. मला वाटतं हा पुरावा आहे ना सगळा. म्हणजे
नाही, मला वाटतं की कसं आहे की त्यांनी काय ते विधान केलं, त्यांची त्याच्यावरचं स्पष्टीकरण दिलं, त्या गोष्टीला विनाकारण महत्त्व देण्यापेक्षा मला वाटतं आपण काम करणारी माणसं आहोत, आपण काम केलं पाहिजे, आपण या प्रकल्पाच्या अडचणी त्या सांगितल्या पाहिजे. अकारण कुचाळक्या करण्यासाठी वेळ हा काही लोकांकडे असेल, माझ्याकडे नाही. त्या टायमिंगला पुणे नाशिक रेल्वे संदर्भात आंदोलन झालं म्हणजे त्या ठिकाणी असं म्हणण्यात आलं तर आपला खासदार फेसबुक इंस्टाग्रामवर नाही पाहिजे, सत्यात पाहिजे तिथं उतरणार. काय काय सत्यातच म्हणाले, सत्तेत नाही म्हटले ना. काय होतं माझं म्हणणं असं आहे की जे कोणी विधान केलं एक तर मला माहित नाही. बरं, त्या आंदोलनात सामील होण्याने विषय सुटणार होता की पंतप्रधानांना भेटण्याने त्याच्यामध्ये एक पाऊल पुढे पडणार. कुठे आपण काय केलं पाहिजे ही गोष्ट सुद्धा आदरणीय पवार साहेबांकडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही खरोखर आम्ही शिकतो आणि त्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर भविष्यकाळात दुरुस्त करू. धन्यवाद. असं काही लोक बोलतात की हा प्रकल्प होणारच आहे आणि जर होणारच असेल तर तुमची पुढची भूमिका काय असेल? मी आपल्याला सांगितलं की प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा यातल्या ज्या अडचणी आहेत या सुटल्याशिवाय, याच्या शंकांचं निरसन झाल्याशिवाय कोणत्याही प्रकल्पाला आंधळं समर्थन करणंही योग्य नाही आणि आंधळा विरोध करणंही योग्य नाही. त्याचं जर डिटेल्स आपल्याला समजले ना, आपल्या शंकांचं निरसन झालं तर आपण स्वागत करू. या प्रश्नाची TMRTची बाजू घेत राजकीय प्रकल्पाला विरोध केला होता. आता त्याची समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर जो अहवाल आहे तो पॉझिटिव्ह याबद्दल सरकार उपस्थित केलं जातं. मी आपल्याला म्हणालो की आम्ही प्रयत्न करत राहणं हे आमचं काम आहे. आपण रेल्वे मंत्री असतील, काकोडकर समिती, आपण सगळ्यांना सांगतोय की जगात 19 ठिकाणी होतंय तर फक्त भारतात का नाही, फक्त महाराष्ट्रात का नाही, हाच आमचा महत्वाचा प्रश्न आहे. जसे इथे प्रश्न उपस्थित केलेत तसेच त्याही बाबतीत प्रश्न उपस्थित केलेत आणि मला वाटतं काकोडकर साहेब नक्की या सगळ्याचं व्यवस्थित निराकरण करतील. हा संपूर्ण अहवाल ते पाहतील आणि त्यांनी जर अहवाल पाहिला तर नक्की काहीतरी मध्यम मार्ग हा निघेल. खासदार साहेब,